वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आता आपण थायरॉइड ग्लँड एक वन शॉट मध्ये घेणार आहोत. वन शॉट व्हिडिओज इम्पॉर्टंट आहे टू क्विकली रिवाइज युअर एंटायर टॉपिक. हा टॉपिक आपण एक सिंगल 10-15 मॅक्स टू मॅक्स 17-18 मिनिटांमध्ये कम्प्लिटली कव्हर करणार आहोत. ठीक आहे. LAQ चा टॉपिक आहे, बऱ्यापैकी येतो LAQ ला, सो त्या दृष्टिकोनातून लक्ष देऊन ऐका. सो फर्स्ट थिंग आहे, मी पॉइंटर्स ऑलरेडी लिहिलेले आहेत. आपण फक्त शॉर्ट मध्ये त्यामध्ये काय आहे ते सांगणार आहोत. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार आहे? स्मॉल आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे. त्याच्यानंतर अजून काय लिहिणार आहे? मॅक्झिमम जे बॉडीचे जे काही फंक्शन्स असतात ते कोण मॅनेज करतं? तर थायरॉइडच मॅनेज करतो. मेटाबॉलिझम, डेव्हलपमेंट, ग्रोथ, बोन डेव्हलपमेंट, ब्रेन फंक्शनिंग, हे सगळं कोण? जर थायरॉइडच कमी असला किंवा अजेनेसिस मध्ये असला तर हे सगळे पण जे ऑर्गन्स असतील किंवा हे सगळे पण जे फंक्शन्स असतील ते नीट होणार नाही. सो थायरॉइड एवढा महत्वाचा आहे आपल्या बॉडीसाठी. मॅक्झिमम हे आयोडीनवर डिपेंडेंट असते. जर आयोडीन बॉडीमध्ये नसला तर थायरॉइड मध्ये आपल्याला भरपूर असे प्रॉब्लेम्स दिसून येतात. ओके. सो बॉडीचा मेटाबॉलिक रेट मॅक्झिमम कोण कंट्रोल करतोय? तर थायरॉइड कंट्रोल करतोय. समजलं? त्यानंतर एक्सटेंट ऑफ ग्लँड लक्षात देऊन ऐकायचे. जे पार्ट्स आहेत याचे लोब्स मध्ये डिवाइडेड आहे, लोब्स आणि इस्थमस. सो इस्थमस काय, लोब्स काय ते पण मी सांगून देते. सो दिस पार्ट जे आहे त्याला म्हणू लोब्स. हा राईट लोब, हा लेफ्ट लोब, आणि हा मधला जे असणार आहे तो आहे कनेक्टिंग ब्रिज, इस्थमस. सो लोब जे आहे ते कुठून स्टार्ट होतं? फ्रॉम थायरॉइड कार्टिलेज टू 4 to 5 ट्रकियल रिंग्स, हे त्याचा एक्सटेंट असतो. ट्रकियल रिंग्स आणि इस्थमस 2 to 4 ट्रकियल रिंग्स. तर हे मी तुम्हाला दाखवून देते. आता फॉर एक्झाम्पल मी ब्रश कलर चेंज करते. दिस इज माय फर्स्ट ट्रकियल रिंग, हा सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ, ही फिफ्थ. आता जर मी बघायला गेले तर माझा लोबची हाईट कुठून येणार आहे? हा माझा थायरॉइड कार्टिलेज आहे ना. सो फ्रॉम थायरॉइड कार्टिलेज टू 5th ट्रकियल रिंग, ही झाली माझी लोबचं एक्सटेंट. पण आता माझा इस्थमसचा एक्सटेंट कुठे आहे? ही 2nd ट्रकियल रिंग टू 4th ट्रकियल रिंग. सो 2nd to 4th ट्रकियल रिंग, आणि हे फ्रॉम थायरॉइड कार्टिलेज टू 5th and 6th ट्रकियल रिंग. आय होप तुम्हाला समजलं असेल, मी तिथं डायग्राम मध्ये दाखवलं. नेक्स्ट इज लोकेशन कुठे प्रेझेंट असतो? तर जे आपलं थायरॉइड ग्लँड असते ना ते C5, C6 आणि C7 आणि T1 वर्टिब्रावरती छान अशापैकी लेटलेला असतो. कोणत्या याच्यावरती असतो? हे इम्पॉर्टंट आहे. C5, C6, C7 and T1 वरती बऱ्यापैकी तो काय असतो? लीन्ड अप असतो किंवा अगेन्स्ट त्यांचा लाय करून झोपलेला असतो, आणि अँटेरियरली ट्रकियाला ओव्हरलॅप करतो. ट्रकिया ओव्हरलॅपिंग. आता हे काय आहे हे पण मी सांगते. ट्रकिया ओव्हरलॅपिंग, तुम्ही हा जर स्ट्रक्चर बघितला तर ट्रकिया मागे आहे आणि त्याच्या वर थायरॉइड ग्लँड आहे, तर त्या प्रोसिजरला आपण म्हणतो ओव्हरलॅप करणे. सो ट्रकियाचा ओव्हरलॅप. शेप याचा H शेप म्हणू शकता किंवा बटरफ्लाय शेप म्हणू शकता. H पण होतोय आणि बटरफ्लाय पण होतोय. सो व्हॉट एव्हर यू फाइंड कम्फर्टेबल तुम्ही याच्यात लिहू शकता. डायमेन्शन्स, अगेन याला 2 पार्ट मध्ये आपल्याला डायमेन्शन साठी स्टडी करायचंय. व्हेरी इझी. लोब्स आणि इथं इस्थमस. ठीक आहे. लोब्स मध्ये डायमेन्शन कसं असणार आहे? लेंथ, ब्रेथ आणि थिकनेस वाईज. इस्थमस मध्ये डायमेन्शन्स आपले कसे असणार आहे? लेंथ आणि ब्रेथ वाईज. इथं आहे 1.2 सेंटीमीटर्स दोन्ही पण. इथं आहे 5 सेंटीमीटर्स लेंथ, 2.5 ब्रेथ, थिकनेस पण 2.5 सेंटीमीटर्स. हे ध्यानात ठेवायचं आहे की फिमेल्स मध्ये मेल्स पेक्षा मोठे असतात थायरॉइड ग्लँड. ऑल्सो ड्युरिंग प्रेग्नेन्सी आणि प्युबर्टी हे थायरॉइड ग्लँड अजून वाढतात इन साईज. ठीक आहे. त्यानंतर वेट 25 ग्राम असतो यांचा. MCQ साठी महत्वाचा पॉइंट आहे हा 25 ग्राम वाला. त्यानंतर कॅप्सूल्स, 2 टाईपचे कॅप्सूल्स असतात. एक ट्रू कॅप्सूल्स, एक फॉल्स कॅप्सूल्स. ट्रू कॅप्सूल्स हे क्लोजली अधेरंट असतात टू दी ग्लँड, आणि इट इज डेव्हलप्ड फ्रॉम दी कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ दी ग्लँड.
आणि फॉल्स कॅप्सूल्स जे असतात हे कशाने डेव्हलप झालेले असतात, तर फेशिया जो प्रेझेंट असतो तिथून ते डेव्हलप, सर्वायकल जो फेशिया प्रेझेंट असतो तिथं त्याच्याने जे डेव्हलप होतात त्याला आपण म्हणू फॉल्स कॅप्सूल. आता एक पॉइंट लक्षात ठेवायचं, जे फॉल्स कॅप्सूल्स असते ते पोस्टिरियरला जातो, पोस्टिरियरला जाऊन एक थिक बँड स्ट्रक्चर लाईक बनवतो, एक लिगामेंट लाईक बनवतो मागे, पोस्टिरियरला एक थिक थिक होतो आणि एक लिगामेंट टाईप बनवतो, त्या लिगामेंटला आपण म्हणू लिगामेंट ऑफ बेरी. लिगामेंट ऑफ बेरी. आणि हा लिगामेंट आपल्याला कोणाशी कनेक्ट करतो, तर क्रिकॉइड कार्टिलेजशी कनेक्ट करतो. क्रिकॉइड कार्टिलेजशी आपल्याला हा काय करतो, कनेक्ट करतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. लिगामेंट ऑफ बेरी याच्यासाठी बिकॉज हा एमसीक्यू ला येऊ शकतो की क्रिकॉइड कार्टिलेजशी आपल्याला कोणता पार्ट ऑफ दी थायरॉइड कनेक्ट करतो, तर आन्सर काय असणार आहे, लिगामेंट ऑफ बेरी. ओके. त्यानंतर पार्ट्स ऑफ थायरॉइड इझी आहे खूप. पार्ट्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट इथं मी अलग अलग कलरनी करू आपण. हा राईट लोब, हा लेफ्ट लोब, ब्लू कलरनी इस्थमस, आणि ह्या डायग्राम मध्ये स्पेसिफिकली एक पार्ट दिलेला आहे तो मी घेणार आहे ह्या क्रोम कलरनी. हा एक लोब दॅट इज नोन एज द पिरामिडल लोब. नॉर्मली 3 पार्ट्सच असतात, राईट, लेफ्ट आणि इस्थमस, पण कधी कधी एक एक्स्ट्रा लोब असतो त्याला म्हणू पिरामिडल लोब. ह्या पिरामिडल लोबला एक एक्स्ट्रा फायब्रोमस्क्युलर बँड जोडलेला असतो. हा बँड कुठं जोडतो, तो हायोइड बोन पर्यंत. त्या बँडचं नाव आहे लिव्हॅटर ग्लॅन्ड्युली थायरॉइडी. आता हा जो बँड आहे हा महत्वाचा आहे, कारण जर हा बँड प्रेझेंट असला, तो लोब प्रेझेंट असला, तर आपला थायरॉइड नॉर्मली काय असतो, एलिव्हेटेड असतो, म्हणजे थोडा वर सरकलेला असतो किंवा वर खिचला गेलेला असतो. पण जर हा बँड ऍबसेंट असला तर थायरॉइड हा नॉर्मल पोझिशनवर असतो, जे आपण बघितली, दॅट वॉज द नॉर्मल पोझिशन. पण जर हा बँड प्रेझेंट असला तर आपला थायरॉइड काय होतो, थोडा वर ओढला जातो. ठीक आहे, इथपर्यंत समजला. हा हे नाव लक्षात ठेवा. सेम तुम्हाला परत हा एमसीक्यू ला येऊ शकतो की विच ऑफ दी बँड इज रिस्पॉन्सिबल फॉर दी एलिव्हेशन ऑफ थायरॉइड. तर एलिव्हेशन ऑफ थायरॉइड आलं तर डोळे बंद करून लिव्हॅटर ग्लॅन्ड्युली थायरॉइडी हा बँड मार्क करून यायचा आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. पार्ट्स नंतर आपल्याला एक्सटर्नल फीचर्स इन डिटेल हळूहळू बघायचे. फर्स्ट काय आहे, अपेक्स. सो फर्स्ट आपण अपेक्स बद्दल बोलूया. सो अपेक्स मध्ये आता सगळ्यात आधी काय माहिती आहे तुम्हाला की C5 लेवल वरती, हे आपण ऑलरेडी लोकेशन बघताना बघितले की इट इज प्रेझेंट ऍट दी लेवल ऑफ C5, सर्वायकल वर्टिब्रा 5, आणि डायरेक्टेड अपवर्ड्स अँड लॅटरली ते पण मी तुम्हाला दाखवून देते हाऊ लॅटरली. आता हे बघा, हे कुठं चाललंय, हे स्लाइटली ह्या साईडला चाललेत ना, दॅट इज डायरेक्टेड अपवर्ड्स अँड लॅटरली. समजलं? हे बघा माझे ॲरोज मी जिथे तुम्हाला दाखवले. त्यानंतर बेस कुठे आहे, 4th आणि 5th ट्रकियल रिंग्स जवळ. हे आपण ऑलरेडी एक्सटेंड बघताना बघितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बॉर्डर्स, 2 बॉर्डर्स असतात, एक अँटेरियर बॉर्डर, एक पोस्टेरियर बॉर्डर. जी अँटेरियर बॉर्डर असते, एक अँटेरियर एक पोस्टेरियर. अँटेरियर बॉर्डर ही नॉर्मली कशी असते, थिन असते. पोस्टेरियर बॉर्डर थिक असते आणि राउंडेड असते. आता बघा मी ऑलरेडी सांगते, बॉर्डर्स क्लिअर कट विजिबल होत नाही, फक्त एक राउंड लाईक स्ट्रक्चर फील होतात, तर त्याला आपण अँटेरियर, जे जिथं नाही फील झालं तो पोस्टेरियर असं सांगू शकतो आपण. सर्फेसेस 3 सर्फेसेस असतात, लॅटरल सर्फेस, मीडियल सर्फेस अँड पोस्टेरियर सर्फेस. ऑफकोर्स लॅटरल सर्फेस कुठे प्रेझेंट असणार आहे, कॉन्वेक्स असतो, डायरेक्टेड फॉरवर्ड असते. पोस्टेरियर सर्फेस डायरेक्टेड पोस्टेरियरली असते. मीडियल सर्फेस लाईज ओव्हर थायरॉइड अँड क्रिकॉइड कार्टिलेजेस. आता मी तुम्हाला याच्यात पूर्ण तर नाही पण थोडेफार सर्फेसेस दाखवू शकते. सो इथं मी जे ग्रीननी मार्क करणार आहे दॅट इज द मीडियल सर्फेस. आता मी जे येलोनी मार्क करेल दॅट इज द लॅटरल सर्फेस. आता पोस्टेरियर सर्फेस इथं मी दाखवू शकत नाही बिकॉज ते पोस्टेरियरली प्रेझेंट असणार आहे. समजलं? मीडियल सर्फेस, लॅटरल सर्फेसेस. त्यानंतर इस्थमस बघायचं. इस्थमस इज अगेन व्हेरी सिम्पल पॉइंट्स आहेत आपले इस्थमसचे. इस्थमस मध्ये इट ऍक्ट्स एज ब्रिज, कनेक्ट बोथ दी लोब्स, राईट अँड लेफ्ट लोब. आता याच्यामध्ये असतात 2 बॉर्डर्स, 2 सर्फेसेस.
आता दोन बॉर्डर्स, दोन सरफेसेस कसे मी तुम्हाला हे पण सांगते. सो दिस हा आपण फॉर एक्झाम्पल इस्थमस म्हणून कन्सिडर करू. तर ही काय असणार आहे अप्पर बॉर्डर, हे काय असणार आहे लोअर. त्यालाच आपण काय म्हणू सुपिरियर अँड इन्फिरियर बॉर्डर. सो दोन बॉर्डर्स कोणते आहेत सुपिरियर अँड इन्फिरियर. तर सरफेस बघा हे कोणता असणार आहे अँटेरियर सरफेस आणि मागचा कोणता असणार आहे पोस्टेरियर सरफेस. हा क्यूब दिसतोय पण हा जरी म्हणजे हा थोडासा क्युबॉइड दिसतोय पण क्युबॉइड नसतं, तो फक्त एक थिन फिल्म असते. सो हा अँटेरियर सरफेस, हा पोस्टेरियर सरफेस. अँटेरियर अँड पोस्टेरियर सरफेसेस. ठीक आहे, समजलं तुम्हाला दोन बॉर्डर्स कसे आले आणि दोन सरफेसेस कसे आले ऑफ दी इस्थमस. त्यानंतर रिलेशन्स ऑफ थायरॉइड बघूया. रिलेशन्स आता ऑप्शन नाहीये, प्रत्येकाचे पार्ट करा बिकॉज इझी आहे. याच्यामध्ये तर काहीच डोकं लावायचं नाहीये. स्पेसिफिकली सांगते मी थायरॉइड साठी, व्हेरी इझी आहे. सो थायरॉइड बघूया सगळ्यात आधी. बेस करून घेऊया आपण. ठीक आहे, सो काय आहे अपेक्स बोलूया आपण. अपेक्स कुठे आहे, अपेक्स आणि बेस दोन दोन मध्ये आपण कम्पेअर करूया. अपेक्स आणि बेस मध्ये सुपिरियर थायरॉइड आर्टरी, इन्फिरियर थायरॉइड आर्टरी. वरती काय एक्सटर्नल लॅरिंजियल वेन, खाली काय रिकरंट लॅरिंजियल वेन. झालं तुमचं अपेक्स आणि बेस पार्ट. काही अवघड होतं का याच्यात, नाही. सुपिरियर आणि इन्फिरियर, एक्सटर्नल आणि रिकरंट, फक्त लॅरिंजियल वेन तुम्हाला लक्षात, नर्व तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यानंतर अँटेरियर अँड पोस्टेरियर बॉर्डर, हे पण आपण बघितलं होतं. अँटेरियर बॉर्डरवर सुपिरियर थायरॉइड आर्टरी, पोस्टेरियर बॉर्डरवरती इन्फिरियर थायरॉइड आर्टरी. सोपं. पण पोस्टेरियर बॉर्डरवरती पॅराथॉयरॉइड आणि थोरॅसिक डक्ट पण प्रेझेंट आहे. जरी थोरॅसिक डक्ट नाही लिहिलं तरी पॅराथॉयरॉइड ग्लँड लिहूनच यायचंय सगळ्यांनी, महत्वाचं आहे. त्यानंतर लॅटरल सरफेस वरती या परत. ठीक आहे, लॅटरल सरफेस. आता आपण हे पण कंपॅरिझन करून केलं तर सोपं पडेल. लॅटरल सरफेस, मीडियल सरफेस, पोस्टेरियर सरफेस. सो पोस्टेरियर सरफेस वरती एकच आहे, दॅट इज कॉमन कॅरोटिड आर्टरी. तर तुम्हाला इथं डोकं लावायची गरज नाही. बट लॅटरल सरफेस आणि मीडियल सरफेस बघा. लॅटरल सरफेस वरती फक्त मसल्स आहे, मीडियल सरफेस वरती इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आहेत. लॅटरल सरफेस वरचे मसल्स कोणकोणते आहेत, त्याला एक ट्रिक आहे, ऑस्सल पार्ट करायचं आहे. ओ स्टँड्स फॉर ओमोहॉइड, ट्रिपल एस, एस कोणकोणते स्टर्नोहायोइड, स्टर्नोथायरॉइड, स्टर्नोक्लिडोमास्टॉइड आणि एल स्टँड्स फॉर लॅटरल सरफेस. आणि एम मीडियल सरफेस वरती याच्यावर सगळे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. ट्रकिया आहे, इसोफेगस आहे, हा एक्सटर्नल आणि रिकरंट लॅरेंजियल नर्व्स आहे, जे आपण स्टार्टिंगला बघितले होते, बरोबर. आणि पोस्टेरियर सरफेस वरती ते एकच आहे, कॉमन कॅरोटिड आर्टरी. पोस्टेरियर सरफेस वाला हे महत्वाचं आहे बिकॉज ते तुम्हाला एमसीक्यू ला येऊ शकतो, एकदा येऊन गेलेलं आहे. युजली आपण डोक्यात असंच ठेवतो की जे कॅरोटिड आर्टरी असते ते अँटेरियर रिलेशन्स मध्ये असतात, बट नो, युजली कॅरोटिड आर्टरीज हे पोस्टेरियर रिलेशन्स मध्येच असतात. सो त्यासाठी म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे. ठीक आहे, आता इस्थमसचे रिलेशन्स बघूया. इस्थमसचे रिलेशन्स अजून इझी. अँटेरियर सरफेसवर फेशिया, स्किन, स्टर्नोहायोइड, स्टर्नोथायरॉइड मसल. पोस्टेरियर सरफेसवर फक्त काही नाही असणार आहे, 2 ते 4 ट्रकियल रिंग्स असणार आहे, बाकी काहीच नाही. सुपिरियर बॉर्डरवर ब्रांचेस ऑफ राईट अँड लेफ्ट सुपिरियर थायरॉइड आर्टरी आणि इन्फिरियर बॉर्डरवरती इन्फिरियर थायरॉइड वेन आहे. इथं फरक फक्त एवढंच आहे, सुपिरियर इन्फिरियर वरती, सुपिरियर बॉर्डरवर आर्टरी आहे, इन्फिरियर बॉर्डरवर वेन आहे. एवढं फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. सगळं तिथच्या तिथंच फिरलेलं आहे, फक्त तुम्हाला ध्यानात घ्यायचंय की कोण कुठे कसं लिहायचं आपल्याला. एखाद दोन चुकले तरी ते एवढं कुठे लक्ष देणार आहे, बट आपला फोकस करेक्ट लिहिण्यावर असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ब्लड सप्लाय, अगेन व्हेरी इझी. ब्लड सप्लाय मध्ये कोणकोणते आहे, सुपिरियर थायरॉइड आर्टरी, इन्फिरियर थायरॉइड आर्टरी, लोवेस्ट थायरॉइड आर्टरी अँड लोवेस्ट अँड आपली ॲसेसरी थायरॉइड आर्टरीज, हे सगळे आपण ब्लड सप्लाय मध्ये लिहायचे. वेनस ड्रेनेज मध्ये परत सुपिरियर थायरॉइड वेन, इन्फिरियर थायरॉइड वेन, मिडल थायरॉइड वेन अँड फोर्थ वेन दॅट इज नोन एज कोशर्स वेन. आणि यातले बऱ्यापैकी इंटरनल जुगुलर वेन मध्ये ओपन होतात. मेन ब्रांच कोणती, इंटरनल जुगुलर वेन. आणि हे सगळे काय आहे त्याचे मिनी ब्रांचेस आहे जे थायरॉइडशी रिलेटेड आहे. लिम्फॅटिक ड्रेनेजला सुपिरियर आणि अप्पर आणि लोअर मध्ये डिवाइड केलेलं आहे. अप्पर ड्रेन करतात अप्पर डीप सर्वायकल लिम्फ नोड मध्ये, लोअर ड्रेन करतात लोअर डीप सर्वायकल लिम्फ नोड मध्ये. त्यानंतर नर्व सप्लाय, मिडल सर्वायकल गँग्लियन मेनली काम करतो. सुपिरियर आणि इन्फिरियर सर्वायकल गँग्लियन पार्टली कधी कधी काम करतात. ठीक आहे, हिस्टोलॉजी मध्ये दोनच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहिला आहे फॉलिक्युलर सेल्स, सेकंड आहे पॅराफॉलिक्युलर सेल्स.
ठीक आहे. फॉलिक्युलर सेल्स क्युबॉइडल इन शेप, पॅराफॉलिक्युलर सेल क्लिअर असतात, एकदम ट्रान्सपरंट पाण्यासारखे. सिक्रीट T3 T4, सिक्रीट थायरोकॅल्सिटोनिन. आता बाकीचं तर तुम्ही लिहू शकता, एवढं तर मला माहितीच आहे. थायरोकॅल्सिटोनिन इज रिस्पॉन्सिबल फॉर बोन डेव्हलपमेंट, T3 T4 इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ दी बॉडी. आणि मग लास्टली आपल्याला क्लिनिकल ऍस्पेक्ट लिहायचा आहे. थायरॉइडेक्टॉमी, सर्जिकली रिमूव्हल ऑफ द थायरॉइड ग्लँड इज नोन एज थायरॉइडेक्टॉमी. त्यानंतर हायपरथायरॉइडिझम कॉज्ड बाय ग्रेव्स डिसीज. हे तुम्हाला डिसीज माहिती पाहिजे, एमसीक्यू साठी येऊ शकतात. आणि थायरॉइड अडिनोमा, ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, हायपरथायरॉइडिझम होतं. हायपरथायरॉइडिझम म्हणजे एक्सेसिव्ह सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन. हायपोथायरॉइडिझम कशामुळे, कंजेनायटल अजेनेसिस, अंडर डेव्हलपमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड, अंडर डेव्हलपमेंट. त्यानंतर एक अजून लिहू शकता, कार्सिनोमा म्हणजे कॅन्सर. ठीक आहे. लास्टली गॉयटर कशामुळे होतं, आयोडीन डेफिशियन्सीमुळे. आयोडीन डेफिशियन्सीमुळे होतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट टर्म आहे, गॉयटर हे बेनाइन ट्यूमर आहे, बेनाइन स्वेलिंग आहे, ट्यूमर पण नाही, बेनाइन स्वेलिंग. बेनाइन म्हणजे काय, विच इज नॉट फेटल फॉर दी बॉडी. सो आपलं थायरॉइड इथं क्विकली रिवाइज झालेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. अँड फॉर मोर सच व्हिडिओज प्लीज डू फॉलो आयुर्वेद मराठी. अँड आय होप तुमचे पेपर खूप चांगले जाओ. हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.